भारतीय जनता पार्टी व शिवसेना रिपाई आठवले गट के संयुक्त उम्मीदवार आनंदराव अडसुल की प्रचार सभा में प्रचार के आखिरी दिन खुद शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव साहेब ठाकरे पधारे हुए थे। उन्होंने इस दौरान मंच से विरोधी पक्ष के उम्मीदवारों पर जमकर निशाना साधा और कहा कि जिस उम्मीदवार का यह तक तय नहीं रहता कि वो कब किस पार्टी से चुनाव लड़ने वाला है और उसकी किसी पार्टी में निष्ठा नहीं है, भला उन लोगों की अमरावती की जनता से क्या निष्ठा होगी। अमरावती यह शिवसेना का गढ़ है। शिवसेना प्रमुख बालासाहेब ठाकरे से लेकर अब तक अमरावती की जनता ने शिवसेना को अपूर्व प्यार दिया है। इसीलिए मैं अमरावती की जनता से यह वादा लेना चाहता हूं, क्या वो यही प्यार बालासाहेब के वारिसों को भी देगी, क्योंकि अमरावती के विकास के लिए आनंदराव अडसुल ही एकमात्र पर्याय हैं। इसीलिए अमरावती की जनता को एक बार फिर से बढ़ चढ़कर आनंदराव अडसुल को विजय बनाना है। उन्होंने कहा कि हम आनंदराव अडसुल के लिए यह नहीं सोच रहे कि उनकी विजय होगी या नहीं। हमारा ज्ञान, हम तो बस इस बारे में सोच रहे हैं कि इस बार जीत का अंतर कितना होगा और मैं यह आशा रख सकता हूं कि इस बार भी अमरावती की जनता आनंद शिवसेना के उम्मीदवार को भारी मतों से विजयी करेगी। ज्या पक्षाला ही जागा त्यांच्या आघाडीमध्ये सोडलेली होती त्या पक्षाचा प्रमुखच मैदान सोडून पळालेला आहे। कोण माळ्यामध्ये आधी लढणार म्हणाले होते, कारण काय होतं, मी सुरुवात आनंदराव तुम्ही आठवण चांगली करून दिली की युती झाल्यानंतर शुभारंभच मुळे आम्ही दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या शिबिराचा किंवा मेळाव्याचा अमरावतीतून केला। युतीच्या आधी सगळीकडे असं वातावरण होतं की दोन्ही भगवे पक्ष एकमेकांमध्ये भांडतायत आणि मग मधल्यामध्ये आपला सितारा जो काय तो चमकून जाईल, किंबहुना चमकून घ्यावा, असे अनेक लोक गुडघ्याला बाशिंग बांधून बसले होते। पंतप्रधान पदाचे डोहाळे लागले होते त्यांना। आणि मग त्यांनी जाहीर केलं, आधी मागे जाहीर केलं होतं की निवडणूक आता लढणार नाही, पण युती होत नाही असं त्यांना वाटत होतं। तेव्हा सांगितलं की आता मी लढणार, युती झाली आता मी नाही लढणार। अरे तुमच्याकडे तुमचा सेनापती पळालेला आहे, सैन्य सगळं पसार झालेलं आहे। ही जागा आघाडीमध्ये म्हणजे कसं असतं बघा, तिकडे शिर्डी आणि नगरवरनं मारामारी झाली, खेचाखेची झाली। काँग्रेसवाले जागा मागत होते, म्हणतात नाही देणार देणार नाही देणार, पण त्यांचा उमेदवार सुद्धा शेवटी काय अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवायला पाहिजे। मग तो सुजय विखे आपल्या युतीमध्ये आले आणि ही जागा त्यांना सोडली, इकडे उमेदवारच नाही। मग असा उमेदवार पकडला की दरवेळेला पक्ष बदलतो आणि निशाणी बदलतो। त्यांना सुद्धा कळलं नाही की गेल्या निवडणुकीत त्यांची निशाणी कोणती होती, या निवडणुकीत कोणती आहे, आणि या निवडणुकीत डिपॉझिट जप्त झाल्यानंतर पुढची निवडणूक तर लढवतच नाही, म्हणून पुढच्या निवडणुकीची निशाणीची गरजच नाही। अमरावतीकर मी नेहमी सांगतो आणि केवळ मतांसाठी म्हणून सांगत नाही, जे सत्य ते सत्य आहे। अमरावती हे माझं आजोळ आहे। परतवाड्याला शिवसेना प्रमुखांच्या आईचं घर आणि ही अमरावती ही जिंकण्यासाठी मला वेगळं काही करण्याची गरज नाही, कारण एक नातं आपलं जोडलं गेलेलं आहे। आणि इकडचे सगळे अमरावती काय किंवा विदर्भ असो किंवा महाराष्ट्र असो, आम्हाला आमचा प्रतिनिधी आमच्यासारखा पाहिजे, लढणारा पाहिजे, रडणारा नको, लढणारा पाहिजे, जो आमचे प्रश्न संसदेमध्ये मांडेल, ठासून वेळ प्रसंगी भांडेल आणि आम्हाला न्याय मिळवून देईल, असा लोकप्रतिनिधी म्हणून खासदार आम्हाला तिकडे पाहिजे। आणि गेले अनेक वर्ष म्हणजे मलाच खरे समाधान आहे, आनंद आहे की आज व्यासपीठावरती सगळे नवे जुने शिवसैनिक एकत्र आलेले आहेत, सगळे आलेले आहेत। अनंतराव आहे, दिनेश आहे, सगळे। इसके साथ ही शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे ने राष्ट्रवादी के मुखिया शरद पवार पर निशाना साधते हुए कहा कि यह भगवा लहर का असर ही है कि जिस पार्टी की सीट पर यहाँ का अपक्ष प्रत्याशी चुनाव लड़ रहा है उसके पक्ष प्रमुख ने ही मैदान छोड़ दिया है। जिसका सेनापति ही मैदान छोड़कर जा चुका है, वह पार्टी भला राज्य और देश की प्रगति में क्या सहभाग करेगी। यह शिवसेना और भाजपा युवती का असर है कि बड़े बड़े दिग्गज मैदान छोड़ने लगे हैं। जागा वाटप झाला, उमेदवारी जाहीर झाल्या, पंतप्रधान कोण हे सुद्धा आम्ही ठरवलेलं आहे। आणि
तुम्ही सुद्धा ठरवलेलं आहे. आता मला वाटतं आज प्रचाराचा दिवस संपला. पवार साहेब आता काय पुन्हा येतील असं काही वाटत नाही इकडे. पण माझ्या नंतर कधीतरी आले असतेच तर काँग्रेसवाले येतील, राष्ट्रवादीवाले येतील, किंबहुना दरवेळेला वेगवेगळे निशाणे घेऊन येणारे जे काय असतात ना, त्यांना म्हणत तुम्ही आम्हाला काढण्यासाठी 56 पेक्षा जास्त पक्ष एकत्र आले असं म्हणतात, आघाडी केलेली आहे, त्या सगळ्यांना एकत्र उभं करा. आणि जसं आम्ही नरेंद्र भाईंचं नाव घेतो तसं त्यांना सांगा, पवारांना सांगा तुम्ही घेता राहुल गांधीचं नाव, राहुल गांधीला विचारा तुम्ही घेताय पवारांचं नाव, दोघांना विचारा तुम्ही घेताय मायावतीचं नाव, मायावतीला विचारा अखिलेशचं नाव घेते, अखिलेशला विचारा तू ममता दीदीचं नाव घेतोस, ममताबाईला विचारा चंद्राबाबूचं नाव घेताय, कोण पंतप्रधान कोण होणार? पुन्हा सगळा काय देश माझा खड्ड्यामध्ये टाकायचा, काळोखामध्ये टाकायचा, पुन्हा माझा देश काळोखाकडे लोटता कामा नये. कारण आमच्या हातामध्ये जो भगवा आहे हा नुसता भगवा फडका नाहीये, हा भगवा प्रकाश दाखवणारा भगवा आहे. म्हणून तो शिवरायांनी सुद्धा भगवा रंगच घेतला होता, तोच रंग घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहोत. ही मशाल आहे आणि ही मशाल घेऊन आम्ही पुढे निघालेले शिवरायाचे मावळे आहोत. संपूर्ण विदर्भच नव्हे, मला ज्या वेळेला विचारलं जातं की तुमचा काय अंदाज आहे किती जागा जिंकाल, म्हटलं मला देशाची कल्पना नाही, पण महाराष्ट्रामध्ये 48च्या 48 जागा आमची महायुती जिंकल्याशिवाय राहत नाही. याचं कारण आमच्याकडे सगळ्या प्रश्नाची उत्तरं आहेत. पंतप्रधान पदापासून खासदार कोण होणार याला सगळ्यांकडे उत्तरं आहेत. आमची एकजूट आहे, नवे जुने एकत्र आलेत, सगळे पक्ष एकत्र आले आणि हे पक्ष देशासाठी एकत्र आलेले आहेत, खुर्चीसाठी एकत्र आलेले. आम्ही संधी साधू माणसं नाहीत, अजिबात नाही. आणि म्हणून शेवटी एकच विनंती, जी परंपरा माझी अमरावती, होय माझं आजोळ असल्यामुळे माझी अमरावती म्हणतोय. शिवसेना प्रमुखांवरती तुम्ही प्रेम केलं, शिवसेना प्रमुखांवरती तुम्ही आशीर्वाद दिले आणि त्या लाखोंच्या सभा तेव्हा मी सुद्धा बघितलेल्या आहेत, तुम्ही सुद्धा त्याला साक्ष आहात. तोच आशीर्वाद मला पाहिजे, देणार आहात की नाही? मी नतमस्तक व्हायला आलेलो इकडे आणि म्हणून तुमचे आशीर्वाद घेऊन मी निघतोय. आजपर्यंत जसे तुम्ही आशीर्वाद शिवसेनेचे आणि भारतीय जनता पक्षाच्या पाठी ठेवलेले आहेत त्याहून दुपटीने, कारण प्रत्येक पिढीत आणखीन वाढत गेलं पाहिजे. शिवसेना प्रमुखांना सुद्धा अभिमान वाटला पाहिजे की अरे माझ्यावरती एवढं प्रेम केलं, माझ्या पुढच्या पिढीवरती. पिढी म्हणजे केवळ मुलगा नाही, घराणेशाही नाही, पण मी वारसा घेऊन पुढे निघालेलो आहे आणि वारसा योग्य रीतीने नेतोय की नाही तेही सांगून टाका, नेतोय की नाही. या वारसाला तुमचं प्रेम आणि तुमचे आशीर्वाद देणार की नाही देणार, आणि त्या आशीर्वादाचीच विनंती करून तूर्त मी आपली रजा घेतो. आता येईन ते केवळ आनंदरावांच्या विजयाला नाही, संपूर्ण विदर्भाच्या सेना भाजपा युतीच्या महाविजयासाठी येईन. जय हिंद, जय महाराष्ट्र.